पुण्यातील रहिवासी असलेल्या तरुणीची तिच्याच पतीने बंगळुरूमध्ये हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे। आरोपीने धारदार चाकूने अनेक वार करून पत्नीचा जीव घेतलाय। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून ठेवला। यानंतर तो मृतदेह तसाच घरात ठेवून पुण्याला पळून आला। पण 24 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। राकेश खेडेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे, तर गौरी खेडेकर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे। दोघंही मूळचे पुण्यातील रहिवासी असून दोघं एकमेकांचे नातेवाईक आहेत। बुधवारी रात्री पत्नीसोबत झालेल्या वादातून आरोपीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजारा दिला नाहीये। दरम्यान आरोपीचे वडील राजेंद्र खेडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्या मुलाने सुनेची हत्या का केली आणि त्यानंतर नक्की काय घडलं याचा खुलासा आरोपीच्या वडिलांनी केलाय। हत्या केल्यानंतर मुलाने आपल्याला फोन करून याची माहिती दिली असं आरोपीच्या वडिलांनी सांगितलंय। ते म्हणाले, माझ्या मुलाने मला फोन केला होता। गौरी माझ्यासोबत वाद घालत होती, त्यामुळे मी तिला मारलं आहे असं त्याने फोनवरून सांगितलं। 4 दिवसांपूर्वी माझ्या मुलाने मुलीच्या आईला देखील फोनवरून याची माहिती दिली होती। मुलीच्या आईने तिला समजावून सांगितलं होतं। मुलीची आई ही माझी सख्खी बहीण आहे आणि ती मुलगी माझी सख्खी भाची होती। हत्या केल्यानंतर रात्री 12 वाजता माझा मुलगा बंगळुरूमधून निघाला। दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने मला कॉल केला। त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मीही आत्महत्या करणार, मला जगायचं नाहीये असं तो म्हणत होता। पण मी त्याला तसं करू नको म्हटलं, तू इकडे आपण पोलीस ठाण्यात जाऊ असं सांगितलं। त्याने ठीक आहे म्हटलं, पण त्याआधीच तो पोलीस ठाण्यात गेला अशी माहिती आरोपीच्या वडिलांनी दिली आहे। राजेंद्र खेडेकर पुढे म्हणाले, गौरी नेहमी वाद घालायची। तिने स्वतःच्या भावालाही आधी मारलं होतं। ती वाद घालते हे आम्हाला आधीपासून माहिती होतं। दोघांनी लग्न करू नये म्हणून आम्ही 4 वर्ष थांबलो होतो, पण ते दोघंही एकमेकांशी लग्न करण्यावर अडून बसले होते। लग्न करायचं असेल तर एकमेकांशी करू, नाहीतर लग्नच नाही करणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती। त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर गुडघे टेकले आणि दोघांचं लग्न लावलं।